कुरकुरीत क्रंचवाली शेंगदाण्याची चिक्की बनवण्यासाठी आपण इथे 1 वाटी गूळ आणि 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहे. गुळाचं आणि शेंगदाण्याचं प्रमाण समान ठेवायचे. नंतरनं चांगले खरपूस असे शेंगदाणे भाजून घ्यायचे. गार झाले की वरची साल काढून घ्यायची. झाऱ्याने साल जी आहे ती वेगळी करायची आणि नंतरनं शेंगदाण्याचा आपल्याला इथे कूट करायचा. कूट जास्त बारीक किंवा मोठा अजिबात करायचा नाही, तर थोडासा असा दरदरीत ठेवायचा. नंतरनं ही बेसिक तयारी आपल्याला पळपाटाला आणि लाटण्याला तूप लावून घ्यायची. जेव्हा आपल्याला चक्की त्यावरती लाटून घ्यायची. 1 चमचा तूप घालायचा आहे. घेतलेला गूळ घालून आपल्याला पाक इथे तयार करून घ्यायचा आहे. पाक आपल्याला कसा करून घ्यायचा आहे, जोपर्यंत पाकाची तार अशी कटकनी मोडत नाही तोपर्यंत पाक आपल्याला इथे शिजून घ्यायचा. साधारणतः 2.5-3 मिनटं इथे लागतात. चेक करायचा तर इथे पाक कटकनी असा मोडतोय म्हणजे आपला पाक इथे बनून तयार झालेला आहे. पाक बनून तयार झाला की त्यामध्ये शेंगदाण्याचा जो कूट करून घेतलेला आहे तो घालायचा आणि इथे हलवून घ्यायचं आहे. थोडासा ब्राऊन कलर येऊन द्यायचा आणि नंतरनं ज्या पळपाटाला आपण तूप लावून घेतलेले त्यावरती हा बेस काढून घ्यायचा. मिश्रण आपण इथे काढून घेतलं. गरम असतानाच पटकन ही प्रोसेस करायची. चपातीसारखी एक चपाती लाटून घ्यायची. थोडीशी जाड ठेवायची आहे, जास्त जाड ठेवू नका, नाहीतर खाताना कडक होऊ लागू शकते. आणि गरम असतानाच आपल्याला याच्या छोट्या छोट्या चौकोनी आकारामध्ये पीस इथे कट करून घ्यायचे आणि 10-15 मिनटं ठेवल्याच्या नंतरनं इथे तुम्ही बघू शकता छान क्रंचवाली कुरकुरीत अशी ही आपली लोणावळ्याची शेंगदाणा चक्की बनून तयार झालेली. फक्त 2 साहित्यांमध्येच बनवून घेतलेली. आषाढी एकादशीला तुम्ही इथे बनवू शकता. अगदी 10-15 मिनटामध्ये ही बनवून तयार होते. रेसिपी आवडली लाईक करा, शेअर करा. तुम्हाला ती कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा.